हमारा दबदबा कोई पीछे नहीं आता, जितनी हिम्मत है हमारी है किसी में दम तो पीछे आके दिखाओ। आमच्या तिसऱ्या दिवसात सुरुवात सकाळी सकाळी लवकर उठलो आणि ज्या ठिकाणी स्टे होता त्याच ठिकाणी नाश्ता केला. नाश्ता वगैरे सर्व झाल्यानंतर आम्ही हरिबिडूच्या इथे मंदिरात चाललेलो आहे. आयुष्यभर सोबत राहण्यासाठी निभावणारा निभावतो, एकमेकांची गरज एकमेकांना म्हणून तो जाणतो, एखादा राहू जन्मभर म्हणून वादे कसमेही करतो, नंतर मात्र चांगले वा वाईट स्वप्न म्हणून भुलवूनही जातो. खरी मैत्री काय नेमकं मी शिकलो नाही, मला शिकवली, सोडली ना साथ त्या मैत्रीने, तिची मने मी दुखवली. का उगा खोट्या शब्द घ्यायच्या, का उगा वादे मारायच्या. अशिक्षित हे नातं परी धडी देई मला नाती निभवायच्या. लाख चांदण्या आकाशी तसे मित्रही लाखो इति जाती. लाख मोलाची मैत्री जिथे फिकी पडे मोह माया, फिकी पडे सारी नाती. कृष्ण सुदामा मित्र असे की राजा समोर नंगा भिकारी, परमेश्वराच्या डोळ्यात भरले पाणी, झुकला नतमस्तक तो मैत्रीच्या दारी. धर्म जात पंत वा सोडून आण, गाडी बंगला काही नको मैत्रीला, शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईल असा हा मित्र पाहिजे मला. मन म्हणतो त्याला अरे तू म्हण, अरे तसं नाही, पण मला रडू येते. अरे फेमस आहे तू, शॉर्ट काढून दे मग. खूप दिवसांनी भेट झाली तिची आणि माझी, सतत खूप दिवसांनी भेट झाली तिची आणि माझी, सतत चरचर करणारी जीभ शांत होती आज माझी. निरपराधीने तसा मला आज धाडला होता, पडताच कानावर चेहरा माझा पडला होता. वरून ती म्हणायची आज शांत शांत आहेस, काहीतरी बोल जरा. मी बोलणारच होतो, काळजात तू आहे ते बघ जरा. ती आनंदात होती, तिचा आनंद बघूनच मी थक्क झालो होतो. आता तिच्या लग्नपत्रिका होत्या हेच मी बघून चक्क झालो होतो. तिचा तो निरोप म्हणजे माझ्यासाठी एक वादळ ठरलं होतं. काळजाला सावरलं मात्र डोळ्यात पाणी साठलं होतं. तिला माझा आजचा स्वभाव काही जमला नाही बहुतेक. काय सांगू तिला, तिच्या आठवणीत मी जागवले रात्री कित्येक. कळे ना मला या भाबड्या प्रेमाला मी फासतेच देऊ का जाऊन लग्नात तिच्या प्रेमाला श्रद्धांजली वाहू का. असं नको कंट्रोल. नाजुक डाली तुझ घर पर नहीं बहार मिले, मायके की कभी ना याद, जिस घर में बने ये भाग्य तेरे उसी घर में. कृष्णाला काय कविता करणं जमलं नाही, काय नुसतं हसू द्यायचं. त्याच्यामुळं आम्ही दोघांनी आमचा खराड्याने बाहेर काढला आणि आमची सुरुवात. ना चाव्या और दबदबा सा हमारा दबदबा कोई पीछे नहीं आता, जितनी हिम्मत है हमारी है किसी में दम तो पीछे आके दिखाओ. हो कसं सोडून हो कसं सोडून कोणी पण मागे होता. अरे मागची 3 सीटर सगळे एक एक जण बसले, एक एक जण प्रत्येक सीटर एक एक जण बसले. दबदबा आहे तेवढा, फक्त 3 बसलेत पुढे. ड्रायव्हर बाबाची ना जागाच नाही. संतोष चला ऐका, आता आम्ही आलेलो आहे हळेबीडू टेम्पलला. तर कृपया तुम्ही हळेबीडू टेम्पल पाहू शकता. हे आहे हळेबीडू टेम्पल आणि आता वरून पाणी पडलं माझ्या डोक्यात, मुतले कुणी पाण्यात पडलंय. हे आहे हळेबीडू टेम्पल. हे भोवऱ्या पाऊसवर राहिलाय. हा ना, मला पण तेच वाटतंय का मुत ते वरून. नाही रे, हळेबीडू टेम्पल आहे. आसपासचा परिसर खूप छान आहे. हे आमचे सगळे आलेले आहे गँग आमची मागून. चला तुम्हाला आता हळेबीडू टेम्पल दाखवतो आम्ही. आणि हे आमचे पुढे सप्रेसर आहे. तर कृपया सप्रेसरने तिथून 2 शब्द बोला. आणि सर 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 2 शब्द बोला. सर 2 शब्द बोला. अहो टेम्पल बद्दल
तुम्ही हे टेम्पल बघू शकता. ह्या टेम्पलमध्ये ना प्रत्येक मूर्ती एवढं बारीक डिटेलिंगमध्ये काम केलं आहे ना. त्यांच्या दगडावर एवढं भारी कोरीव काम केलं. आत्ताच्या सोन्याच्या ज्वेलरीवर सुद्धा एवढं कोरीव काम करताना त्या काळात त्यांनी दगडाची ज्वेलरी बनवली होती तशी मूर्तींना. खूप असं सुंदर काम केलेलं आहे या मंदिरावर. तेथील प्रत्येक गोष्टीमध्ये ना एकदम बारीक बारीक डिटेलिंगमध्ये काम केलेले आहे. तुम्ही बघू शकता ती मूर्ती आहे, मूर्तीला बारीक हात, त्याच्यानंतर छतावरती डिझाईन एकदम बारीक बारीकरित्या कोरलेलं काम आहे. त्यांच्या पिलरवर सुद्धा एकदम भारीरित्या काम केलेलं आहे. एकदम सुंदर आहे. छोटंसं टेम्पलमध्ये एक छोटं टेम्पल आहे, त्याच्यावर सुद्धा भारी नक्षीकाम. आणि पूर्ण छताला तुम्ही खिडक्या पण बघू शकता. साईडला जाळीदार खिडक्या केलेल्या आहेत, त्या सगळ्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत. एकदम असं अप्रतिम आणि एकदम बारीक गोष्टींना लक्षात घेऊन हे काम केलेले दिसते आणि खूपच सुंदर आहे. आणि एकासारखी दुसरी गोष्ट नाही पण. तुम्ही या नंदीला पण पाहू शकता. एकदम असं भारी ज्वेलरी दगडात कोरलेली आहे. एकदम असं भारी सुंदर दिसतंय आणि ते एकदम त्यात बारीक बारीक गोष्टींचं काम केल्याने आणखी ते सुंदर वाटतंय. तसंच त्या मंदिरा शेजारी परिसर हा खूप सुंदर आणि निसर्गरम्य परिसर होता. खूप असं फ्रेश वाटत होतं त्या मंदिराजवळ. खालच्या साईडला एक तळा पण होता. एकदम भारी मंदिराची डिझाईन, प्रत्येक गोष्टीत एकदम बारीक बारीकरित्या काम केलेलं होतं. घोडे आणि आम्हाला त्या मंदिराची बारीक बारीक गोष्टींची माहिती व्हावी यासाठी आम्ही तिथं
गाईड लावला होता. त्यांनी पण एकदम सुंदररित्या आम्हाला माहिती सांगितलेली आहे. ते मी व्हिडिओत घेत नाही कारण व्हिडिओ खूप मोठे होईल. त्यासाठी मी दुसरी व्हिडिओ टाकेल एक. आणि ना त्या एक नंदीच्या मागे आहे ना सूर्यदेवाचं मंदिर होतं. त्याच्यावर पण एकदम असं अप्रतिम बारीक बारीक गोष्टी डिटेलिंग घेऊन काम केलेलं. म्हणजे तिथलच्या प्रत्येक मूर्तीवर एकदम बारीक बारीक टेम्पल आम्ही पाहिलेलं आहे. पाहून झालेलं आहे. खूप सुंदर अप्रतिम आणि निसर्गरम्य वातावरणाचं मंदिर आहे. मंदिराचं संवर्धन पण खूप चांगल्या प्रमाणात केले गेलेलं आहे. त्याच्यामुळं पाण्यासाठी खूप सारं आहे. निसर्ग साईडला निसर्ग सोबत पाणीच पाणी आहे. आता आम्ही बाकीचे पोरं आहे गाडीत. बाकीचे पोरं मंदिर बघतात ते. आता आम्ही खाण्यापाण्याच्या शोधात बाहेर भटकत आहे. बाहेर भटकंती करणार आहे. आमचा आवाज बघू आता ही तुम्हाला एक कॅफे दिसलेली आहे. आता मी डायरेक्ट तिथे जाणार आहे. कसं झालंय. गावाला तेलकट काही पण खातो. येईन त्या खाल्ल्यामुळे आमचे घसे ओरडल्यामुळे आमचे घसे सगळ्यांचे बसले आहे. ना ना आईस्क्रीम वगैरे खातो ठीक आहे. कर्नाटकमध्ये एक गोष्ट समजली. काही पण घ्या MRP पेक्षा 2 रुपये 5 रुपये जास्तच लावणार. हा इंडियाचा माल असतो. महाराष्ट्र पण ठीक आहे ना. ऑल ओव्हर इंडिया आहे ना. MRP पेक्षा जास्त प्राईस येते. महाराष्ट्रात MRP पेक्षा कमी प्राईस भेटते इथं आणि इथं MRP पेक्षा जास्त प्राईस आहे. काय विषय आहे आता. काय आपल्याला गरज आहे. एक तर खायला ब्रेकफास्टमध्ये काय भेटलं तर ना आम्हाला चायनीज खायचा टाईम आहे का आपला. म्हणून आम्ही कुल्फ्यावरच आमचं भागिलं. निवांत आमच्या गाडीत जाऊन बसलो. बघू आता पुढचं काय. जेवायला थांबून तेव्हा जेऊ. आम्ही हॉटेल शोध होतो सर आणि आम्ही खाली उतरून तेवढ्यात आमची गाडीला नो पार्किंगमध्ये असल्यामुळं त्यांनी गाडी पुढे घ्यायला लावली आणि आमची गाडी डायरेक्ट आमच्या पुढच्या स्पॉटमध्ये गेली. चन्नकेश्वर टेम्पलपाशी. म्हणजे आमच्यापासून 1-1.5 किलोमीटर लांब गेली. त्यामुळं आम्ही अभ्यां गदा पद्महेति रमापूजनीयारुणाङ्घ्र्यब्जकोशं भजे केशवेशं निजाभीष्टकोशम् विरिञ्चेशदेवाधिपाद्यादितेयैः सदा गन्धपुष्पाक्षतैर्धूपदीपैः मुदा पूजितश्रीपदाम्भोजयुग्मं भजे केशवेशं निजाभीष्टकोशम् कलापूर्णचन्द्रप्रतीकाशवक्त्रं मलाद्यापहं सुप्रसन्नं स्वदृष्ट्या गलामुक्तमुक्ता स्फुरच्चारुमालं भजे केशवेशं निजाभीष्टकोशम् सदा नीतभीमोदकैराभिषिक्तं द्विजेन्द्रैरितैः प्रत्यहं वेदशास्त्रैः पुराणैश्च पुण्यैः स्फुटं प्रीतिभाजं भजे केशवेशं निजाभीष्टकोशम् महीमूर्धभूषामणित्वान्महद्भिर्मणिग्रामनाम्नेरिते पुण्यदेशे वसद्वैष्णवौघैः सदा संवसन्तं भजे केशवेशं निजाभीष्टकोशम् मणिग्रामभूषामणिं ग्रीष्मपोषायुतातर्जवेशं
हृतस्वीयदोषं निजानामभीष्टप्रदं ध्वस्तदोषं भजे केशवेशं निजाभीष्टकोशम्. आता मंदिर पाहिले, आता आम्ही हे 12वं पाहिलं. अरे वा वा, क्या पाणीचा नजारा आहे. काय सुंदर अप्रतिम आणि त्याच्यात कासव बघायचं असलं तर कासव पण दाखवतो. 1 2 3 4 5 खूप नक्षीदार आणि लय देऊ ते कडानी बघ, कडानी इकडे बघ, इकडे कडानी. बघू शकता तुम्ही खूप असं अप्रतिम. आणि तिकडून जायला दरवाजा आहे का तो? बघ बरं. नाही ना, खाली जाऊन जाऊन आत नाही जाऊन अप्रतिम मंदिर. तिचं कासव कासव दाखव. कासव आहे त्याच्यामध्ये खूप सारे. मंदिर परिसर बघा आमचं. मंदिर परिसर खूप सुंदर आणि प्रशस्त मंदिर परिसर आहे. आमचा मित्र चेतन, तिथं आमचे मॅडम, इतिहास विभागाच्या मॅडम, ते आमचे सिनियर, हे आमचा क्लासमेट चेतन आयला हज. मंदिर परिसर खूप सुंदर आणि अप्रतिम दर्जाचे. दाखवणार आहे एक घोड्याची आणि एक हत्तीची. अप्रतिम सुंदर परिसर, सुंदर असं परिसर. एकदा म्हणजे आयुष्यात एकदा आहे ना व्हिजिट केलं पाहिजे प्रत्येकाने. म्हणजे व्हिडिओ मध्ये वाकून त्याच मंदिराच्या साईज शेजारी असलेली एक मंदिर छोटंसं, ते बंद होतं. खूप सुंदर आहे. आपण ह्याच्यावर बाहेर जास्त नक्षीकाम झालेलं दिसत नाही त्या मंदिरासारखं, पण मंदिर हे पण खूप सुंदर आहे. हे चिन्नकेश्वर मंदिरावर तुम्ही डिझाईन बघू शकता का? प्रत्येक मूर्तीची ना एकदम बारीक बारीक डिटेलिंग मध्ये वगैरे मध्ये काम केलेले आहे. त्याला साईडनी कामान वगैरे पण केलेली आहे. आपल्या घराला तोरण कसं असतं त्या टाईप खाली हे पण केलेलं आहे डिझाईन. त्याच्या खाली हत्ती दिसतात आणि वरती ना विष्णू देवताची मूर्ती दिसलेली आहे. तिथं शेषनागावर ते बसलेले आहेत, त्यांच्या आराम करत आहेत. त्याच्यानंतर आहे का आम्ही ते दुसऱ्या त्या स्टाईलला दुसऱ्या साईडला बघितलं की तिथं पण तुम्ही बघा एक मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर मूर्ती त्यासाठी डिझाईन केलेली आहे. तसंच जाळीदार खिडकी वगैरे पण दगडामध्ये कोरलेली. तसेच मंदिराच्या बाहेर आहे का बघितलं की तिथं मंदिराचा एक रथ दिसत होता, ते ठेवलेला होता. तो आत्ता नवीन बनवलेला आहे, पण त्याच्यात पण डिझाईन खूपच सुंदर अशा प्रकारे केलेली आपल्याला दिसते. दिवसभरात जास्त प्रवास झालेली ना, करंचं डोकं दुखत होतं ना, मग आम्ही त्याची मालिश करत होता. त्याच्या खाली कृष्ण बसला होता आणि कृष्णाच्या खाली मग मी बसलो. अशा प्रकारे आमची सगळ्यांची मालिश चालू होती.